हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. आपण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया परमेश्वराला. मागील आठवड्यासाठी, मागील दिवसांसाठी, मागील दिवसामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत त्या आठवूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. मागील आठवडाभरामध्ये परमेश्वरा तो आमच्या सोबत होतास, तो आमची काळजी घेतली आणि परमेश्वरा सर्व गोष्टीमध्ये तो आम्हाला सहाय्य केलं त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करतो परमेश्वरा. आज जीवनाने भक्ती आराधना तो आशीर्वादित कर. पवित्र आत्मा प्रभुदेवा तुझ्या सानिध्याचा अनुभव तो आम्हा प्रत्येकाला दे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या भानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. जेण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर पवित्र आत्मा आणि तू त्यांना सहाय्याने मदत कर परमेश्वरा. नांदेडमधील होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या भानात देत आहे. प्रत्येक ठिकाणी तू उपस्थित राहा, प्रत्येकाला स्पर्श कर आणि आज तू प्रत्येकाची भेट घे. धन्यवाद देतो पुन्हा एकदा. आता जीवनारी सर्व भक्ती आराधना सर्व विधी आम्ही तुमच्या भानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर पवित्र आत्मा. तू ये आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण उपासनाच एक गीत गावे. परमेश्वराला स्तवा निरंतर परमेश्वराला स्तवा.
थँक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उत्साहितो. या शबा दिवशी प्रभुदेवा आम्ही तुला स्तवन करतो. आम्ही तुला महिमा देतो परमेश्वरा. प्रभुदेवा सर्व गोष्टींच्या द्वारे प्रभुदेवा आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. तू भयास योग्य असा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तुमच्यावरती अत्यंत प्रेम आणि माया करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. पितृपूज्य सर्व वेळ भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण बसून घेऊया सर्वजण. पण या वेळेमध्ये आणखीन काही गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, मला येशू तारितो. येशू तारितो, मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो. प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो. माझे तन मन धन यास अर्पितो. माझे तन मन धन यास अर्पितो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हालेलुया. आणखीन काही गीत गाऊ आपल्या सर्वांच्या परिचयाचं. येशू है सच्चा गढ़िया, उसकी हम बेड़े हैं. हे गीत गावे मोठ्या आवाजामध्ये, टाळ्या वाजवे आणि परमेश्वराला धन्यवाद. यीशु है सच्चा गढ़िया, उसकी हम बेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है.
पहाड़ियों में ले चलता है आहा हा, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं ओ हो, वादी पहाड़ियों में ले चलता है आहा हा, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं ओ हो, यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। मार्गों में मेरी रक्षा वो करता है आहा हा, शैतान के हाथों से हमें बचाता है ओ हो, मार्गों में मेरी रक्षा वो करता है आहा हा, शैतान के हाथों से हमें बचाता है ओ हो, यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है आहा हा, क्योंकि यीशु जो मेरा साथी है ओ हो, हमको किसी का अब तो डर नहीं है आहा हा, क्योंकि यीशु जो मेरा साथी है ओ हो, यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, 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 हालेलुया आमीन। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आई हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आई हरियाली। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी,
तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी, आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी। तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ नहीं किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ नहीं किया, अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। हालेलुया। सर्वजण मोठ्यानं हालेलुया. किती जण आनंदी आहेत, हात वरती करा बघू. म्हणा मी आनंदी आहे, मी प्रभूमध्ये आनंदी आहे. आणि जर मी आनंदी आहे तर मोठ्या आवाजामध्ये गावं मी गीत गायला पाहिजे. हालेलुया. उल्हास मला काही दिसत नाही कोणाच्या चेहऱ्यावरती. हालेलुया. उल्हास करूया, गीत गाऊया मोठ्या आवाजामध्ये आणि आनंद साजरा करूया, कारण तो परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. पण या वेळेमध्ये पुन्हा एकदा गीत गाऊया, मेरा यीशु मसीह जब दुनिया में था. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया. जय जयकार, जय जयकार. यीशु के लिए है जय जयकार, जय जयकार, जय जयकार. यीशु के लिए है जय जयकार. बेटी 5000 चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय. एक लड़का वहाँ आया, रोटी 4 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिला. भीड़ थी 5000 चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय. एक लड़का वहाँ आया, रोटी 4 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिला. जय जयकार, जय जयकार, जय जयकार. यीशु के लिए है जय जयकार. चांदी कब्र बंद आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास.
यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जीना। दिन कब्र बंद, आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जिला। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को सिलाया और रोगी को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को सिलाया और रोगी को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। थँक यू जीसस, हालेलुया। या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये। थँक यू जीसस, हालेलुया। आपले नेत्र बंद करूया प्रियानं प्रभूच्या सानिध्यामध्ये। त्या परमेश्वराला पूर्णांत करणारा आराधना करूया, त्या परमेश्वराला स्तुती करूया, कारण आपला परमेश्वर महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे। तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे। या जगामध्ये आपल्या प्रभूसारखा कोणीच नाही प्रिया। थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो, येशू तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस। थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया। थँक यू जीसस। या वेळेमध्ये आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना अंतःकरणाने आपल्या प्रभूची आपण आराधना करूया, कारण आपला परमेश्वर आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे। तो परमेश्वर आपल्याला स्पर्श करणारा परमेश्वर आहे। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। मैं बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। तू बढ़े
तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। थँक यू जीसस। प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर। प्रभुदेवा आम्ही आमच्या जीवनाद्वारे नेहमी प्रभुदेवा तुला वंचक राहावं। प्रभुदेवा आमच्या जीवनाद्वारे नेहमी ख्रिस्त इतर लोकांना दिसला जावा, यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर। प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर। प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही प्रभुदेवा अडचणी आहेत ते सर्व तुला माहित आहे। त्या सर्व अडचणीमधून प्रत्येकाला बंधमुक्त कर, कारण तू परमेश्वरा भला परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू सत्य परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहेस। सर्व बंधनामधून तू आम्हाला मुक्त करणारा परमेश्वर आहेस। धन्यवाद धन्यवाद देतो येशू प्रभुदेवा, ते स्तुती करतो येशू, तुझं नाव वंचावितो परमेश्वरा। थँक यू जीसस, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा है, खुदा
मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तेरे नाम के लिए जिए हम 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 तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले येस लॉर्ड प्रभुदेवा आमच्या जीवनाद्वारे तुला महिमा मिळावी आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा तुझं नाव उंच केलं जावं यासाठी प्रभुदेवा त्याप्रमाणे त्या पात्रतेचं तू आम्हाला बनव परमेश्वरा प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा तुझ्याकरता जीवन जगावं प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा आपलं स्वतःचं समर्पण तुला करावं आणि प्रभुदेवा तुझ्या वचनानुसार आचरण करून परमेश्वरा ख्रिस्त गाजवावा यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सांगितलं इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात आपल्यात आहे तो आम्हा प्रत्येकाला सांगितलं आतापर्यंत तुझी कृपा पुरवली आतापर्यंत परमेश्वरा तुझ्या दयेमध्ये तो आम्हाला ठेवलं त्याबद्दल आभार मानतो आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात आप देत आहे सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देवतो प्रार्थना येशूच्या नावात करतो आमेन आमेन प्रेज द लॉर्ड आपण सर्वजण बसून घेऊया प्रभूच्या सानिध्यामध्ये या वेळेमध्ये आपण साक्षी घेणार आहोत आशिष साक्षी चालले प्रेज द लॉर्ड मागच्या आठवड्यात आपल्या देवाने जे काही आशीर्वाद दिले आरोग्य दिलं असेल काही अनुभव दिला असेल ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता परत एक वेळ तुम्ही तुमच्यासोबत भेटायला मला चर्चमध्ये आणलेले आहे आणि मी देवाची स्तुती करते की मागच्या आठवड्याभर देवाने मला काही होऊन दिलं नाही कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे करून दिलेला आणि मला अगदी व्यवस्थित ठेवलं माझ्या कामात धामात सगळ्या ह्याच्यात मदत केली मी देवाला खूप स्तुती करते आणि त्याला धन्यवाद देते की ह्या म्हातारपणामध्ये सुद्धा तो माझ्यासोबत आहे आणि मला शक्ती देतो देवाला नेहमी प्रार्थना करत राहते देवा जे काही करेल मी ते तुम्हाला सांभाळ माझा शक्ती दे मला सामर्थ्य दे पडून देऊ नको किंवा कोणत्याही प्रकारचे मला त्रास देऊ नको तर परमेश्वर माझ्या प्रत्येक कामामध्ये मला मदत करत आहे मला तो सुखी ठेवत आहे आरोग्यदायी ठेवत आहे याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देते जेव्हा जेव्हा मी बायबल वाचायला बसते प्रेषिताचं पुस्तक वाचणं सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी 12 शिष्यांचं किती छान दिलेलं आहे प्रत्येक वेळेस ते प्रार्थना करतात आणि देवाला अग्रहाने सगळ्या गोष्टी मागतात देवबाप त्यांच्यावर आशीर्वादाचा हात देतो पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरवतो आणि त्यांना इतकं ज्ञान आणि इतकं सामर्थ्य भेटतं देवाच्या याच्यावर प्रार्थनेमध्ये ते लोकांना निर्णय भाषेत बोलू शकतात संदेश देऊ शकतात आणि प्रत्येकाला ते बरं करू शकतात देवाला मी आभारी आहे की मी ते वाचत असताना माझ्या मनावर खूप परिणाम होतो की खरंच देवा तू किती चांगला आहे तुझं जे शास्त्र असतं प्रार्थना केली मनापासून जाणं तुझ्यामध्ये राहिलो तू आम्हाला नक्कीच तुझ्यामध्ये घेतली आणि माझी पण इच्छा आहे की पवित्र आत्मा माझ्यावर बोलतो
आणि मी तो प्रयत्न करून राहिले देवाने त्याच्यामध्ये मला एक द्यावं, त्याच्या जवळ घ्यावं आणि त्याच्या सानिध्यात मला ठेवावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि देवाची खूप स्तुती करते. देवाने मला निरोगी ठेवलेला आहे. थँक्यू. देवानी अवसरे आंटीला आरोग्य देत आहे, त्यांना सुखरूप इथं घेऊन येतो आणि घेऊन जातो, त्यांचा प्रवास सुखरूप करतो, त्याबद्दल देवाची स्तुती असो. तर दुसऱ्याला धन्यवाद देते. एक आठवडाभर देवाने आम्हाला सांभाळलं, आम्हाला त्या आठवड्यात देवाचं काम गेल्या आठवड्यामध्ये असं झालं की बाळासाहेब होते, ते गावाला गेले, त्यांच्या मुलाला कोरोना होता आणि ते सर्विस वायर चेंज करायची होती आणि त्यामध्ये दीड माणूस कोणी नव्हतं, नाशिक पण नव्हता. मग त्यावेळेस कसं तरी मी मॉल तो उघडला, मी तो उघडत नव्हता, पण मी उघडला, देवाचं नाव घेऊन उघडलं आणि ती संध्याकाळी ओढून घ्यायची होती. त्यावेळेस मी म्हणून प्रार्थना करतो की देवा कोणाला तरी पाठवू आणि त्यावेळेस देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्यावेळेस प्रभावीचा भाऊ त्यावेळेस नेमकी चालू होतं, त्याची मदत घेतली आणि ते वायर मोठ्या पैशाने काढल्या करून देवाचं देव आपली मदत करतो, देव आपल्या अडचण समजतो. आंटीच्या म्हणजे पास्टर गावाला गेलेले होते, मी पण बाहेर होतो, मी पण उपस्थित नव्हतो, पण सर्व्हिस वायर ते ओढून घ्यायची होती, पण त्या ठिकाणी देवाने मदतीला पाठवलं, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी कोणी? माझी पण साक्ष आहे. मागच्या आठवड्यात तब्येत वगैरे खराब होती, पप्पाची तब्येत खराब होती, मम्मीची पण तब्येत खराब होती, पण दोघांची आता तब्येत चांगली झालेली आहे आणि सुखरूप आहेत, चांगले आहेत. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आरोग्य दिलं देवाने, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी कोणी साक्ष? प्रेयर रिक्वेस्ट आहे. सांग. आईसाठी पोस्टमॅन आंटीच्या सर्दी आणि खोकल्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांचं खोकला सर्दी कमी होत नाही आहे, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया देवाकडे. तर मी सुद्धा देवाला धन्यवाद देतो. 2 आठवडे मी नव्हतो रविवारी आणि मी कोल्हापूरला होतो. अचानक वडिलांची तब्येत खराब झाली आणि त्यामुळे मला अर्जंटमध्ये जावं लागलं. तर 2 आठवडे परमेश्वरानं सांभाळून सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरानं कृपा करून आता वडिलांची तब्येत बरी आहे, ॲडमिट होते ते एक 5-6 दिवस. तर त्यामध्ये परमेश्वरानं त्यांना बरं केलं आणि आता नॉर्मल आहे. त्यानंतर आईसाठी प्रार्थना करा की त्याला थोडंसं हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते चेक करायला सांगितलेलं आहे. तर कोणते कॉम्प्लिकेशन नसावेत यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये आठवण करा. दुसरी प्रार्थना विनंती आहे की चर्चमध्ये आल्यानंतर घरमालकाचा फोन आला होता. 1 महिना आपण इथं असणार आहे आणि घराचं बांधकाम काय तर काढणार आहे. तर सर्वजण प्रार्थना करा की आजूबाजूला जर बजेटमध्ये एखादा जर हॉल भेटत असेल तर देवानं कृपा करू हवी आणि जर तुमच्या नजरेत कुठंतरी एखादा छोटासा रूम जरी असेल तर ते पण तुम्ही सांगा. तर पुढील हा 1 महिना आपल्याजवळ, 1 महिन्यानंतर आपल्याला कुठंतरी शिफ्ट व्हावं लागेल. तर त्यासाठी सुद्धा दररोज प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपल्याकडं आपल्या घरी हॉल आहे, परंतु काही लोकांना लांब पडतं आहे, कितपत ते येऊ शकतात ते मला माहीत नाही. एक हॉल आपल्याकडे उपलब्ध आहे ऑलरेडी आपल्या घराच्या तिथे, तो चर्चसाठीच केलेला आहे हॉल. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा त्यांनी त्याच उद्देशानं तो हॉल बांधलेला होता की तिथं चर्च चालू होती. तर आता बघूया देवाची योजना काय, देवाची इच्छा काय, त्याप्रमाणे आपण निर्णय घेणार आहोत. जर हॉल भेटला नाही तर काही दिवस आपण त्या हॉल ठिकाणी आपण भक्ती घेणार आहोत. देव कसा आपल्याला कृपा करतो, कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतो त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर तुम्ही प्रार्थना करा. जर आजूबाजूला बजेटमध्ये जर हॉल भेटत असेल तर आपण तिथं घेऊन, नाही तर मग काही दिवस जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला घरी घ्यावं लागेल. तर त्यासाठी सुद्धा वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण. थँक्यू. आपल्याला माहिती आहे पास्टर 2 आठवड्यापासून कोल्हापूर या ठिकाणी गेले होते त्यांच्या घरी
ते त्यांच्या वडिलांची तब्येत खराब होती, पण देवाने त्यांना आशीर्वादित केलं. ते आता घरी ॲडमिट केले होते काही दिवस, पण आता डिस्चार्ज झालेले. आणि त्यांच्या आईसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांचं जे काही हार्टचं जे काही प्रॉब्लेम आहे ते चांगलं नॉर्मल यावं आणि कसलेही प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेशन्स राहू नये त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणि हॉलसाठी पण आपण प्रार्थना करूया. कुठं आजूबाजूला जर का भेटेल तर चांगलंच आहे, नाही भेटेल तर मग आपल्या बेलानगर या ठिकाणी घेता येईल. आपण त्यासाठी पण प्रार्थनेत राहूया. आणखी कोणी साक्ष किंवा प्रेयर रिक्वेस्ट? सबको जय मसीह। मेरे लिए प्रार्थना कर दीजिए। मुझे ऐसा बीच बीच में एंजाइटी और मतलब ऐसा पैनिक होने का जैसा होता है, तो फिर प्रभु का वचन पढ़ के सुन के फिर मैं थोड़ा काम हो जाती हूँ। फिर से कभी दिन ऐसा मतलब ऑन ऑफ ऐसा होता है। कभी दिन एकदम मूड स्विंग होता है, कभी दिन एकदम फ्रेश रहती हूँ, कभी दिन कुछ सोचने लग जाती हूँ ऐसे। तो मुझे आप लोग सब आपके दुआओं में याद करना, मैं यही कहना चाहती हूँ। और मम्मी पापा भी अभी इधर उधर गए हैं, मतलब उनका मिनिस्ट्री के लिए, तो मम्मी पापा के लिए भी प्रार्थना कर दीजिए। थैंक यू। आपण सगळेजण डोना सिस्टरसाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. आपल्या पर्सनल प्रार्थनेमध्ये पण आठवण ठेवूयात त्यांचं जे काही पॅनिक अटॅक आहे, एन्झायटी आहे, ते सगळं दूर व्हावं आणि ते चांगलं निरोगी राहावे त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते दुसरीकडे कुठे मिनिस्ट्रीसाठी गेलेले आहेत, तर त्यांचं प्रवास सुखरूप राहावं त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणखी कोणी? जर नसेल तर मोनातही आपल्यामध्ये ते या सर्व साक्षीसाठी आणि प्रार्थना रिक्वेस्टसाठी प्रार्थना करतो. इथून पुढचे 500 आपण या वेळेमध्ये दान आणि दशंश आपण प्रभूसाठी देणार आहोत. आपण हे गीत गाणार आहोत, देवराया आम्ही दिन दया सागरीचे मीन. काही लोकांनी गाणं ऐकलं असेल, सुंदर गीत आहे, मराठी गीत. आणि ते गीत गावे आणि ऐरोना दान दशंश गोळा करूया. देवराया आम्ही दीन दया सागरीचे मीन. देवराया आम्ही दीन दया सागरीचे मीन.
तूच सांग लेकरांना कशी करावी प्रार्थना. तूच सांग लेकरांना कशी करावी प्रार्थना. कशी करावी प्रार्थना. दया सागरीचे मीना. देवराया आम्ही दीन. दया सागरीचे मीना. तुझा आशीर्वाद घ्यावा जीव त्या माझी रंगावा. तुझा आशीर्वाद घ्यावा जीव त्या मागे रंगावा. जीव त्या माझी रंगावा. दया सागरीचे मीना. देवराया आम्ही दीन. दया सागरीचे मीना. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. दया सागरीचे मीना. देवराया आम्ही दीन. दया सागरीचे मीना. दास म्हणे रात्रंदिन तुझे घडावे चिंतन. दास म्हणे रात्रंदिन तुझे घडावे चिंतन. तुझे घडावे चिंतन. दया सागरीचे मीना. देवराया आम्ही दीन. दया सागरीचे मीना. प्रार्थना करेंगे. ऑफरिंग के लिए दान के लिए प्रभावती सिस्टर ते प्रार्थना करते. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, Thank तुझे you, नावाला Jesus. धन्यवाद, तुझे आभार आणि उपकार मानतो स्वर्गीय बाप्पा. खरंच परमेश्वर बाप्पा, तू आमचा सांभाळ करतोस प्रभू. रात्रंदिवस तू आम्हा सोबत आहेस आणि आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी घटी पडू देत नाहीस. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो स्वर्गीय बाप्पा. पवित्र परमेश्वर पिता, तू प्रत्येकाची परमेश्वर बाप्पा उघडलेली मुठ तू बघितलायस परमेश्वर बाप्पा. देणारा प्रत्येक हाताला तू आशीर्वादित कर. अधिक पटीने देण्यासाठी तू त्यांना मदत कर. जे देऊ शकले नाहीत त्यांना देखील तू आशीर्वादित कर बाप्पा. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी देखील तुझ्या परमेश्वर बाप्पा राज्यामध्ये पेरणी करावी आणि तुझ्याकडला अद्भुत स्वर्गीय आशीर्वाद त्यांनी प्राप्त करा यासाठी तू मदत कर. धन्यवाद प्रभू. आम्हा प्रत्येकासाठी तुझ्या स्वर्गातील कपाटे आकाश उघड आणि परमेश्वर बाप्पा तुझा स्वर्गीय आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दे. आणि परमेश्वर बाप्पा हे दानात पण तुझ्या सेवेसाठी उपयोगात देऊ दे. तुझा गौरव तुझा महिमा आम्हा प्रत्येकाकडून करून दे माझ्या राज्यात. तर आपल्या येशूच्या नावात केली मी तुझ्या. या वेळेमध्ये आपण प्रभोजन विधि में जाएंगे. प्रभोजन विधि, उसके लिए मैं एक शास्त्र भाग पढ़ूंगा. 1 Corinthians 11 पहिले Corinthians 11 अध्याय आणि 23rd वचन ऑनवर्ड 23 वचनापासून पुढे मी तुमच्या सर्वांच्यासाठी वाचतो. आपण सर्वांनी या वचनावरती परीक्षण करूया आणि देवाचा आत्मा जर प्रेरणा देत असेल तर आपण प्रभोजन विधीमध्ये सहभागी होऊया. 23 वचनापासून मी वाचतो. कारण हे जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरुतीला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता पहा प्याला पिता
तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. या मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावी व त्या प्याल्यातून प्यावे. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढो आणतो. त्यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. जर आपण आपला न्याय निवाडी केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. परमेश्वर वाचलेलं असतो वचन आशीर्वादित करू. प्रभोजनाच्या संदर्भामध्ये या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया सर्वजण आणि आपण स्वतःच एक परीक्षा करूया. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की तुम्ही स्वतःची परीक्षा करा. प्रभोजन विधीमध्ये सहभागी होत असताना प्रभोजन विधि में जब हम सहभागी होने की कोशिश करते हमारा जीवन पवित्र होना चाहिए. हमारे जीवन में कोई भी पाप नहीं होना चाहिए. आपल्या जीवनामध्ये कोणतेही पाप असता कामा नये. आपण जेव्हा पवित्र जीवन जगतो, जेव्हा आपण परमेश्वराला आवडणारं जीवन जगतो, तेव्हाच या पवित्र विधीमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. सगळे या विधीमध्ये सहभागी होत आहेत याचा अर्थ असा नहीं कि मी सुद्धा या विधीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून या वेळेमध्ये हम सब लोग अपना परीक्षण करेंगे. जिन लोगों का बैप्टिज्म हो गया है और जो लोग पवित्र जीवन जी रहे हैं, प्रभु में बढ़ रहे हैं, वो लोग इस प्रभोजन विधि में सहभागी हो सकते हैं. हम सब लोग अपना परीक्षण करेंगे. खुद के लिए हम प्रार्थना करेंगे. थैंक यू जीसस. हालेलुया हालेलुया. थैंक यू जीसस. जिन लोगों को लगता है कि मुझे इस विधि में सहभागी होना है वो अपने पैर पर खड़े होंगे. ज्यांना या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे ते उठून उभा राहतील आणि या विधीमध्ये सहभागी होतील. हम प्रार्थना करेंगे. प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. या प्रभोजन विधीमध्ये परमेश्वरा आम्ही सर्वजण गांभीर्यानं प्रभुदेवा यामध्ये सहभागी होत असताना तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं जे लोक उभा राहिलेले आहेत त्या प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येकावरती तुझा अनुग्रह कर. आणि परमेश्वरा या विधीमध्ये सहभागी होत असताना तुझी कृपा दया प्रत्येकावरती कर. प्रभुदेवा गांभीर्यानं प्रभुदेवा आम्ही सर्वांनी या विधीमध्ये सहभागी व्हावं असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा ही विधी आम्ही तुमच्या मानात थांबवत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. यामध्ये आपल्यामध्ये शांप्रदार आहेत ते पुढे येतील आणि पुढे येतील ते प्याल्यासाठी आणि भाकरीसाठी प्रार्थना करतील आणि सगळ्यांच्याकडे पोहोचवतील. आपण सर्वांनी डोळे बंद करू. प्रार्थना में जाएंगे. सर्वसमर्थ जीवन जसं प्रवेश आपा महान महिमा गौरव तुम्हाला प्रवेश आपा प्रभूजी सहायता मदत करणारे जीवन जसं प्रवेश आपा प्रभूजी आम्हा सर्वांना तुम्ही तुमच्या नावात एकत्र केलं परमेश आपा. तुझ्या रक्तानं आम्हाला शुद्ध केलं त्याबद्दलचे आभार मानतो परमेश आपा. हो परमेश आपा रक्ताचं प्रतीक म्हणून परमेश आपा तुमच्या शरीराचं प्रतीक म्हणून परमेश आपा त्याला व भाकर परमेश आपा सेवन करत असताना परमेश आपा सहायता मदत कर. तुमचं आरोग्य शक्ती सामर्थ्य लागली परमेश आपा. हो परमेश आपा आम्हाला आपल्या देयाचं कृपेचा हात किंवा परमेश विशेष करून परमेश आपा या विधीमध्ये सहभागी होत असताना प्रत्येक जणावर आपल्या देय आणि कृपा करू परमेश प्रभूजी तुमच्या ही परत परमेश आपा आम्ही तुझ्या रक्ताचं प्रतीक म्हणून परमेश आपा तुझ्या नावाचं प्रतीक म्हणून परमेश आपा आणि त्याच्यापासून तुझं गौरव करण्यास मला मदत करतो. या पाल्यावर आणि त्याच्यावर प्रभूजी देयचा आणि कृपेचा हात सर्व आपण प्रभूजीच्या नावात मागतो. या वेळेमध्ये आपण हे गीत गाऊया. काय हमारे बाप हे गीत गात असताना आपण प्रभोजन विधीमध्ये सहभागी होणार आहोत. प्रभोजन विधि के लिए वो प्याला और वो ब्रेड का टुकड़ा है वो हम लेंगे और हम खड़े होंगे. आए हमारे बाप. अरे हमारे बाप तू जो आसमान में है तेरा नाम पाक माना जाए तेरी बादशाहत आए. ए हमारे बाप जैसी तेरी मर्जी आसमान में पूरी होती जैसी तेरी मर्जी आसमान में पूरी होती
वैसी तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए, वैसी तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए। ऐ हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। ऐ हमारे बाप रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे। जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है। जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है। हे हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी हे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपण आपल्या हातामधील भाकरीचं आपण सेवन करूया. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामध्ये प्याल्याचं आपण सेवन करूया. आपण सर्वजण प्रार्थना करूया, सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस, हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू देवा, या पवित्र विधीमध्ये तू आम्हाला सहभाग घेण्यासाठी सहाय्य केलं त्याबद्दल आभार मानतो. जे लोक यामध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सहभागी होण्यासाठी तुझी कृपा कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाथात देत आहे. पितोपचे सर्व वेळ तुमच्या महानाथामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. अब सब लोग बैठे नीचे. हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा मला तुमच्या समेत आणलं त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. 2 आठवड्यात सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरानं कृपा पुरवली त्याबद्दल सुद्धा देवाला धन्यवाद असो. या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि मागील काही दिवसापासून आपण एक नवीन विषय घेतलेला आहे, ते म्हणजे देहाची कर्म. देहाची कर्म आपल्या सर्वांना माहीत आहे आणि देहाची कर्म त्याबद्दल आपण डिटेलमध्ये काही दिवस आपण अभ्यास करणार आहोत. मागील जेव्हा 2 आठवड्याच्या अगोदर मी राग या विषयावरती डिस्कस केलं होतं. राग, अँगर याचे परिणाम काय किंवा त्या कशा प्रकारे आपण वर्तन करायला पाहिजे त्याबद्दल आपण शिकलेलो होतो. आज आपण त्यामधलं दुसरा गोष्ट पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहूया, इसके पहले हम देखेंगे एक वचन में कि दैहिक जो कर्म है, जो दैहिक वासना है, उसके बारे में हम स्टडी कर रहे हैं. उसके बारे में हम एक वचन पढ़ेंगे शुरू में. गलती क्रस पत्र 5वां अध्याय आणि 19 आणि 21 वचन वाचा. गलती 5, 19, 21. गलेशियन्स 5 चॅप्टर 19 आणि 21. ज्याला मिळाले त्यांनी वाचा. गलती 5, 19, 21. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जाड कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, शेतके, बैल, कलह, मत्सर, राग, तड, तुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेरपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे बदल मिळणार नाही. इस चैप्टर में स्पष्ट लिखा है कि जो दैहिक कर्म है, जो दैहिक वासना आहे, देहाच्या वासना किंवा दैहिक जी कर्म आहेत त्या संदर्भामध्ये किती आहेत मोजाबू? कितने हैं दैहिक कर्म, दैहिक वासनाएं उधर कितने हैं? वो
वो काउंट कीजिए आप लोग सभी. कोणी काउंट झाले असेल तर सांगा किती आहे. 16 आहेत का बरोबर इकडे पाठीमागं महिलांनी 16. तर त्यामधलं आपण राग अँगर पाहिलेलं आहे. आज आपण त्यामधलं 2 नंबरचं जे कर्म आहे ते आपण पाहणार आहोत. अशुद्धपणा. अशुद्धपणा या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये इम्प्युरिटी असं म्हटलं जातं. अशुद्धपणा याने अपवित्रता. अशुद्धपणा या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की पापाचं वेतन मरण आहे आणि सर्वांनी पाप केलेलं होतं. सब लोगों ने पाप किया था. हम भी अच्छे लोग नहीं थे. हम सब लोग पापी थे, बुरे थे. हम बुरे कर्म करने वाले लोग थे. लेकिन जब हमने प्रभु यीशु मसीह पर विश्वास रखा, जेव्हा आपण येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलं, तेव्हा हमारे जो बुरे कर्म थे, हमारे जो पाप थे, हमने कन्फेस किया. हमें परमेश्वर के सामने उसकी कबूली दी और परमेश्वर ने हमारे जो पाप है, परमेश्वर ने हमारे जो बुरे कर्म है उनसे हमें क्या किया है, छुटकारा दिया है, हमें क्षमा किया है. तो हमें अभी वो बुरे कर्म बार बार करने की जरूरत नहीं है. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की आता आपल्याला क्षमा मिळालेला आहे. आपण जे काही पाप केलेलं आहे, जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीबद्दल परमेश्वराकडे जेव्हा आपण क्षमा मागितली, तेव्हा त्यानं आपल्याला क्षमा केलेली आहे. तेव्हा आपण पवित्र झालेलो आहोत आणि आपल्याला शुद्ध बनवण्यासाठी, हमें पवित्र बनाने के लिए, हमें प्योर बनाने के लिए परमेश्वर ने यीशु मसीह को इस दुनिया में भेजा. उसने अपना खुद का लहू बहाया और उसके लहू से हम अभी कौन है, शुद्ध हुए लोग हैं. हम पवित्र लोग हैं. जब परमेश्वर ने उसके इकलौते बेटे के लहू से हमें शुद्ध किया है, हमें पवित्र किया है, तो हमें कैसा रहना है, हमें पवित्र रहना है. इसलिए पुराने नियम में परमेश्वर कहता है कि जैसा मैं पवित्र हूँ वैसे आप भी कैसे पवित्र रहो. हालेलुया. जसा मी पवित्र आहे तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा पवित्र असा, असं परमेश्वर जुन्या करारामध्ये सारखं आणि सारखं इस्रायल लोकांना तो बजावून सांगत आहे. म्हणून आज आपण सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हम पवित्र प्रजा है. हमें परमेश्वर ने शुद्ध किया है. जब हम पवित्र प्रजा है, जब हम शुद्ध किए हुए लोग हैं उसके लहू से, तो हमें वो शुद्धता में रहना है. आपल्याला पवित्र केलेलं आहे, तर आपल्याला त्या पवित्रतेमध्ये आपल्याला चालावं लागेल. या जगातील गोष्टी आपल्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील. या जगातील वाईट गोष्टी आपल्याला मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील. परंतु या सगळ्या गोष्टीच्या मोहामध्ये न पडता आपल्याला कोणत्या मार्गाने जीवन जगायचं आहे, पवित्र मार्गाने जीवन जगायचं आहे. म्हणून आज आपण त्याबद्दल पाहणार आहोत. अशुद्धपणा. आणि अशुद्धपणा परमेश्वर को पसंद नहीं है. अपवित्रता परमेश्वर को पसंद नहीं है. इसलिए जब यीशु मसीह यरूशलेम के मंदिर में गया, उसको उधर सभी थैले दिखाई दे, सब अपवित्रता, सब अशुद्धता उस मंदिर में दिखाई दी. इसलिए यीशु मसीह ने उधर के सब थैलों को, सगळ्या ज्या काही स्टॉल्स होते, सगळे दुकान होते, ते उद्ध्वस्त केले आणि तो म्हणत आहे की हे माझ्या बापाचं घर आहे, हे मंदिर आहे. आणि त्या वेळी सुद्धा येशूनं त्या लोकांना जाणीव करून दिली की हे मंदिर आहे आणि हे मंदिर कसं पाहिजे, पवित्र पाहिजे. परमेश्वर का जो मंदिर है वो पवित्र चाहिए. और कनिंद में कहता है कि हम परमेश्वर के मंदिर है. जो ह्यूमन बीइंग है, हम परमेश्वर के मंदिर है. हमारे जीवन में परमेश्वर आना चाहता है, हमारे साथ रहना चाहता है. इसलिए हमारा शरीर, हमारा जो जीवन है कैसा होना चाहिए, पवित्र होना चाहिए. जब मैं पवित्र नहीं हूं तब वो पवित्र परमेश्वर मेरे जीवन में आएगा ही नहीं. इसलिए हमें पवित्रतामय जीवन जीना है, हमें शुद्धता में जीवन जीना है. जो भी अशुद्धता है, जो भी अपवित्रता है, उसे हमें निकाल कर हमें पवित्र जीवन जीना जरूरी है. और इधर वचन कहता है कि जर 21वाचा वचन, तेव्हा दारूबाजी, रंगेरपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी ते सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो. अशी जात, अशी कर्मी करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वर्तन होईल. आणि इथं स्पष्ट सांगत आहे, अशी
कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नहीं। जिन लोगों के जीवन में ये सब चीजें है वो उनको सार्वकालिक जीवन नहीं मिलेगा, उनको स्वर्गीय जीवन नहीं मिलेगा। इधर स्पष्ट लिखा है की त्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही। म्हणून आपण प्रभूवरती विश्वास ठेवत आहोत आणि जर आपल्या जीवनामध्ये या दैहिक वासना आहेत, दैहिक कर्म आहेत, तर आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही, कारण या सगळ्या अपवित्र गोष्टी आहेत, या सगळ्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत। आणि या सगळ्या न आवडणाऱ्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन बसलेलो आहोत तर आपण स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही, कारण स्वर्ग कसा आहे, स्वर्ग सुद्धा पवित्र आहे। ज्या ठिकाणी परमेश्वर राहतो ते ठिकाण कसं असणार आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे। आणि त्या ठिकाणी जर जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागेल। आपल्याला राग सोडून द्यावा लागेल, हमको एंगर जो गुस्सा है उसको हमें छोड़ना पड़ेगा, हमें अशुद्धपना को छोड़ना पड़ेगा, मूर्ति पूजा जो भी इधर लिखी हुई बातें हैं वो सब चीजों को हमारे जीवन से बाहर निकालना पड़ेगा। और जब हम परमेश्वर के समान हम जिएंगे तभी हम परमेश्वर के साथ, उसके साथ हम स्वर्ग में जाएंगे, हमको सार्वकालिक जीवन मिलेगा, वरना हमें वो जीवन नहीं मिलने वाला है। इसका हमें गंभीरता पूर्वक हमें सोचना चाहिए। तर अशुद्धपणा याबद्दल आपण पाहत आहोत। अशुद्धपणाची जर व्याख्या आपण पाहिली की अनैतिकता, अनैतिकपणे वागणं, वाटेल तसं वागणं। आता परमेश्वराचं वचन आपल्याला 10 आज्ञा दिलेलं आहे। परमेश्वराचं वचन जेव्हा वाचतो, वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वर आपल्याला सांगतो की असं करू नको, तसं करू नको, परंतु जो अशुद्ध व्यक्ती आहे तो नेहमी कसा असतो, मनाला वाटेल त्याप्रमाणे वागणारा, अनैतिक म्हणजे नेहमी चुकीच्या गोष्टी करणारा तो व्यक्ती असतो। म्हणून आपण विचार करू की मी नेहमी चुकीचं वागणार असेल तर मला थोडंसं सांभाळण्याची गरज आहे। त्यानंतर भ्रष्टपणा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असतो। भ्रष्टता म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, लुबाडणूक। लोकांना काही वेळेला आपण पाहतो की सध्याचं जर आपण परिस्थिती पाहिली की पैशाशिवाय काहीच होत नाही। अनेक लोक पैशाला महत्व देतात, कोणतंही काम करायचं असेल तर पैसा लागतो। अशा प्रकारे भ्रष्टता लोकांच्या जीवनामध्ये भरलेली आहे। आपण सुद्धा ज्या ठिकाणी परमेश्वराने ठेवलेलं है, जिस जगह परमेश्वर ने हमें रखा है, हमें भ्रष्ट नहीं होना है। हमें कुछ पैसे के लिए हमें कुछ भी गलत नहीं करना है। अभी हम कुछ बातें देखते हैं कि लोग पैसे के लिए कुछ भी कर सकते हैं, इतने नीचे स्तर पर भी वो जा सकते हैं, उनको पैसा मिलेगा तो वो कुछ भी करेंगे। हमारा जीवन वैसा नहीं होना चाहिए। हमें पैसों को, हमें हमारे जीवन में पैसों को महत्व नहीं देना है। आपल्याला पैशाला महत्व द्यायचं नाही, आपल्याला येशूला महत्व द्यायचं। आपल्याला येशूने जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींना महत्व देऊन पवित्र जीवन जगायचं आहे। जो भ्रष्ट लोग है, पैसे के लिए कुछ भी गलत करने वाले लोग, वैसे हमें नहीं जीना है। चारित्रहीन आणि पुढे सांगत आहे, चारित्रहीन यानी कि व्यभिचार करने वाले लोग, जो शादीशुदा लोग हैं उनके बारे में परमेश्वर कहता है कि पति को पत्नी के साथ प्रामाणिक रहना है, ऑनेस्ट रहना है, पत्नी को पति के साथ ऑनेस्ट रहना है। जो यंग लोग हैं उनको भी पवित्र जीवन जीना है। कभी कभी हम देखते हैं कि आताचे जे तरुण वर्ग आहे, ते प्रेमामध्ये गुंतलेले आहेत, अफेअर्स, वेगवेगळ्या गोष्टी, लग्नाच्या अगोदरच ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या गोष्टी सध्याचे तरुण वर्ग करत आहे। म्हणून जर आपण विश्वासामध्ये आहोत, परमेश्वराने वैवाहिक संस्था, विवाह संस्था इसलिए परमेश्वर ने तैयार की कि हमारी जो शारीरिक चीजें हैं वो फुलफिल हो जाए। इसका मतलब ये नहीं कि मुझे शादी के पहले कुछ भी गलत करना है, वो पाप है, परमेश्वर उससे हमें दंड करेगा। इसलिए जो तरुण वर्ग है उन्हें ध्यान रखना है कि मुझे पवित्र रहना है, मुझे व्यभिचार नहीं करना है। और जो शादीशुदा लोग हैं, हमें अभी देखने को मिलता है की कधी कधी जे विवाहित लोक आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला काही वेळेला जगामधील लोक आपण पाहतो की पती आहे परंतु अनेक वैवाहिक संबंध सुद्धा आपल्याला पाहायला
मिळतात. आपल्याला तशा प्रकारे राहायचं नाही. म्हणून इथं सांगत आहे की चारित्रहीनता यानी प्रामाणिक न रहने. जो तरुण लोग हैं उनको परमेश्वर के साथ हॉनेस्ट रहना है, उनको व्यभिचार में नहीं पड़ना है, उनको जो अट्रैक्शन है उनके पीछे नहीं भागना है. और जो शादीशुदा लोग हैं उनको भी एक दूसरे के साथ प्रामाणिक ऑनेस्ट रहना है. हमारी शारीरिक वासनाओं को फुलफिल करने के लिए हमें कुछ भी गलत नहीं करना है. जो ऐसा करते हैं वो चारित्रहीन लोग रहते हैं, व्यभिचार करने वाले लोग. शादी के पहले जो लोग किसी के साथ लैंगिक संबंध ठेवले जातात त्याला व्यभिचार म्हटलं जातं. आणि देवाची 10 आज्ञामधली एक आज्ञा आहे की व्यभिचार करू नको. हालेलुया. नवीन करारामध्ये सुद्धा सांगत आहे की वैवाहिक लोकांनी एकमेकाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. हालेलुया. म्हणून विवाह होत असताना ख्रिश्चन विवाह जब हम देखते हैं तो वो एक दूसरे को वचन देते हैं. हाँ, एक दूसरे के हाथ में हाथ डालकर वचन देते हैं की मी तुमच्याशी प्रामाणिक राहीन, मी शेवटपर्यंत तुम्हाला काय करेन, साथ देईन. ते जे वचन आहे ते का दिले जातात, ते फक्त त्या तेवढ्या पुरतेच मर्यादित नसतात. तर ते शब्द जे आपण वचन एक दुसऱ्यांना देतो ते वचन आपल्याला जोपर्यंत एकमेक जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला ती वचनं पाळायची आहेत. समजलं. म्हणून अशुद्धपणा म्हणजे अनैतिकता, सगळ्या चुकीच्या गोष्टी करणं, भ्रष्टता, कुछ पैसे के लिए गलत करना वो भी अशुद्धता है. चारित्रहीनता, व्यभिचार के पाप में पड़ना वो भी अशुद्धता है, इम्प्यूरिटी है, अपवित्रता है. और सिंपल व्याख्या हम देखेंगे कि जो शुद्ध नहीं है, जो पवित्र नहीं है, वो सब अपवित्र है, वो सब अशुद्ध है. जे चांगलं नाही ते सगळं वाईट आहे. म्हणून आपण त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. तर आपण काही वचन पाहूया. हम कुछ बाइबल के वचन देखेंगे अशुद्धता के बारे में, अपवित्रता के बारे में क्या कहते हैं. इफिसियंस 5 चैप्टर 3 वचन. वचन एफिस 5:3. परंतु पवित्र जनांना शोधते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाश नाही. आणि इथं सांगत आहे की पवित्र जनांना काय शोभतं. हम पवित्र लोग हैं. हाँ, हमें शुद्ध किया है परमेश्वर ने, हम पवित्र लोग हैं. और हमें क्या शोभनीय है, इधर कहता है की जो भी गलत चीजें, जार कर्म, अशुद्धपणा, लोभ याचं नाव सुद्धा तुम्ही काय करू नका, काढू नका. गलत शब्द हमारे मुख से निकलना नहीं है. इसलिए इधर कहता है कि त्याचं नाव सुद्धा काढू नका. हम पवित्र लोग हैं, पवित्र लोगों के मुख से गलत बातें नहीं आना चाहिए. पवित्र लोकांच्या मुखामधून अपवित्र शब्द किंवा अशुद्धता बाहेर निघता कामा नये. म्हणून व्यभिचाराच्या संदर्भामध्ये, जारकर्माच्या संदर्भामध्ये, लोभ, अशुद्धता या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण आपल्या तोंडातून शब्द सुद्धा काढता कामा नये. याचा अर्थ की आपल्याला त्यापासून लांबच राहायचं आहे. जे अशुद्धपणा आहे, जो अशुद्धता है, जो अपवित्रता है, उससे हमें दूर ही रहना है. 1 Corinthians 6 chapter 18 verse. 1 Corinthians 6:18 वचन. व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो तो त्याच्या शरीराबाहेर होतो, पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. आणि ते सांगत आहे की जार कर्मापासून, याचा अर्थ की व्यभिचार से दूर रहो. जो व्यभिचार करता है, इथं सांगत आहे की जे कोणतेही दूसरे पाप कर्म मनुष्य करतो, व्यभिचार के अलावा जो पाप किया जाता है वो शरीर के बाहर से किया जाता है. हम अपनी सोच में पाप करते हैं कभी कभी, लेकिन जो व्यभिचार किया जाता है उसमें शरीर इन्वॉल्व होता है. इसलिए ये
महापाप है, इसलिए हमें व्यभिचार से दूर रहना है, हमें जार कर्म से दूर रहना है. आणि मराठीमध्ये सुंदर सांगत आहे की जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. याचा अर्थ की व्यभिचार से तुम क्या करो, दूर भागो. इसका मतलब है कि पवित्रता के मार्ग में भागते रहो. और जो अपवित्रता है, जो व्यभिचार का पाप है, उससे आपको भागना है, उससे हमें दूर रहना है. उसका एक सुंदर उदाहरण आपण पाहू. योसेफाचं उत्पत्ती 39:7-9 वाचा. उत्पत्ती 39:7-9. जेनेसिस 39:7-9 वचन. यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी राजवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीच. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे, त्याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही. आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. 11 वचन वाचा. 11 वचन. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हणाले, मजपाशी. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. बस. आणि इथं सांगत आहे की योसेफ के बारे में, जब उसके जीवन में पाप आने वाला था, शैतान उसके जीवन में पाप लाने की कोशिश कर रहा था एक स्त्री के द्वारा, तब वो सुंदर वचन कहता है की 9 वचन जर आपण वाचलं, एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. हालेलुया. किती सुंदर वचन आहे की याचा अर्थ की उसको जो बुरा है उसके बारे में उसको मालूम था, जी वाईट गोष्ट आहे हे पाप आहे, व्यभिचार करणं हे पाप आहे. आणि हे जर मी पाप केलं तर परमेश्वराला वाईट वाटेल, परमेश्वराला दुःख वाटेल. आणि त्यामुळं परमेश्वराची जी योजना आहे ती माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही, याची त्याला जाणीव होती. म्हणून तो सांगत आहे की एवढं मोठं पाप मी देवाच्या विरुद्ध कसं करू, असं तो परमेश्वराला सांगत आहे. इतना बड़ा पाप मैं कैसे करूं, ऐसा वो उस स्त्री के साथ बातचीत कर रहा है. आणि त्यानंतर सांगते की एक दिन वो स्त्री उस पर हावी होने की कोशिश कर रही है. तो वो क्या कर रहा है कि त्याचे कपड़े, उसके वस्त्र उधर रखकर वो क्या करता है, उधर से भाग निकलता है. हमारा जीवन भी योसेफ के जैसा होना चाहिए. पवित्र मार्ग पर जीने वाला व्यक्ति, शुद्धता के साथ रहने वाला वो व्यक्ति था योसेफ. और उसका परिणाम ये हुआ कि परमेश्वर की योजना उसने योसेफ के जीवन में जो बताई थी, प्लान किया था, उसके अनुसार परमेश्वर ने उसको आशीषित किया. कभी कभी हमारे जीवन में आशीष नहीं आते, इसका कारण यही है कि हम पाप में रहना ज्यादा पसंद करते हैं. इसलिए परमेश्वर की योजनाएं हमारे जीवन में सफल नहीं होती. जब हम सब पाप, सब अशुद्धता, सब अपवित्रता छोड़कर पवित्र मार्ग पर हमारा जीवन बिताने की कोशिश करते, तब परमेश्वर हमें आशीषित करेगा, हमें उसके मार्ग पर चलाएगा और हमारे जीवन में उसकी जो योजना है वो एक ना एक दिन वो क्या करेगा, पूरी करेगा. इसलिए हमें संभाल कर रहना है, हमें शुद्धता में रहना है, हमें पवित्रता में हमें जीवन बिताना है. गणना 35-34 वाचा. गणना 35-34. या देशात तुम्ही वस्ती कराल, त्यामध्ये मी राहीन, म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये नसत आहे. आणि इथं सांगत आहे की जिस जगह आप लोग रहते हैं उधर अशुद्धता मत फैलाओ, अशुद्धता करू नका.
कारण का मी परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. इस्रायल लोक आपण लोक आहोत, आपण त्याचे निवडलेले लोक आहोत आणि आपल्यामध्ये देव राहतो. हमारे बीच में परमेश्वर रहता है, पवित्र सामर्थ्यवान परमेश्वर हमारे बीच में रहता है. इसलिए हमें हमारा जीवन शुद्धता से ही रहना पड़ेगा. अपवित्रता को निकालकर, अशुद्धता को निकालकर हमें सत्य मार्ग पर ही जीना पड़ेगा. लेवी 10:10. लेवी 10:10. या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य अशुद्ध व शुद्ध ज्ञानमधील भेद जाणावा. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की पवित्र आणि अपवित्र हे आपल्याला माहित आहे. पवित्र काय है, चांगलं काय है, अच्छा क्या है, बुरा क्या है, पवित्र क्या है, अपवित्र क्या है, शुद्ध क्या है, अशुद्ध क्या है, ये अभी हम सब लोगों को मालूम है. गलत क्या है ये हम सब लोगों को मालूम है. इसलिए हमें क्या करना है, परमेश्वर ने हमारे सामने अच्छी बातें रखी, बुरी बातें रखी. हमें क्या करना है, अच्छी बातों को हमारे जीवन में लेना है और जो बुरी बातें उनको हमें छोड़ना है. इसलिए परमेश्वर इधर कहता है इन सभी लोगों का ज्ञान आप लोगों को दिया है, आपको चुना है. और जो बुरी बातें हैं, जो अपवित्रता है, अशुद्धता है और जो पवित्र बातें हैं उसके बारे में आपको बताया गया है. इसलिए हमारा कर्तव्य है कि बुरी बातों के पीछे ना लगे, ताकि हमें किधर लगना है, हमें अच्छी बातों के पीछे लगना है. आपल्याला पवित्र गोष्टींच्या पाठीमागे लागायचं आहे. आपल्याला शुद्ध गोष्टींच्या पाठीमागे लागायचं आहे. अपवित्र आणि अशुद्ध गोष्टींच्या पाठीमागे लागायचं नाही. 1 Corinthians 6:15 वर्स. 1 Corinthians 6:15. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते तस्बिरीचे अवयव करावे काय? कधीच नाही. आणि इथे सांगत आहे की तुमची शरीरे काय आहेत, ख्रिस्ताचं अवयव आहे. हालेलुया म्हणा, माझं शरीर ख्रिस्ताचे अवयव आहे. खूप सुंदर वचन आहे. त्याचा जर अर्थ आपण पाहिला कि हम सब लोग मंडली है और मंडली में हम क्या है, अवयव है. आपण एकमेक काय आहेत, ख्रिस्ताचे अवयव आहोत. आणि जर आपण ख्रिस्ताचे अवयव आहेत, जर माझा हात ख्रिस्त आहे, माझं संपूर्ण शरीर काय आहे, ख्रिस्त आहे, तर या शरीरानं पाप करायला पाहिजे का? या शरीरानं वाईट गोष्टी करायला पाहिजे का? ज्या गोष्टी त्याला आवडत नाहीत त्या गोष्टी करायला पाहिजे का? नाही. कारण हे जर शरीर ख्रिस्ताचं आहे, मी जर परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे, जब मैं परमेश्वर के ऊपर विश्वास रखता हूँ, उसको मेरे जीवन में मैंने एक्सेप्ट किया है, मेरे जीवन का ताबा परमेश्वर को मैंने दिया है. इसका मतलब ये है कि ये शरीर मेरा है, लेकिन ये शरीर परमेश्वर का भी है. परमेश्वर हमारे जीवन में वास करता है. और जब ये शरीर परमेश्वर का है तो हमें हमारे शरीर से पाप नहीं करना है, क्योंकि परमेश्वर का शरीर कभी पाप करता है? परमेश्वर पाप करता है क्या? नहीं. जब हमारा शरीर ही परमेश्वर का है तब ये शरीर कभी भी पाप नहीं करेगा. म्हणून आपण जर पवित्र देवाच्या मंडळीचा एक भाग आहोत आणि आपण जर परमेश्वराच्या मंडळीचा भाग आहोत, त्याचे ख्रिस्ताचे अवयव आहोत, आपण आपले शरीर व अवयव हे अशुद्धतेसाठी उपयोगात आणता कामा नये. याचा अर्थ की हे शरीर काय आहे, ख्रिस्ताचं अवयव आहे. आणि हे जर शरीर ख्रिस्ताचा अवयव आहे तर या हाताद्वारे मी पाप करता कामा नाही, मी या डोळ्यांच्या द्वारे पाप करता कामा नाही, मी या पायांच्या द्वारे पापाकडे मी चालत जाता कामा नाही, मी माझ्या अंतःकरणानं पाप करता कामा नाही. कारण हे संपूर्ण शरीर कुणाचं आहे? हा प्रमोद आहे. परंतु हे अवयव पूर्ण कुणाचे आहेत? ख्रिस्ताचे आहेत. म्हणून इथं सांगत आहे की तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत. आपण सर्वजण ख्रिस्ताचा काय आहोत? अवयव आहोत. आणि अवयव जर परमेश्वराचा आहे तर त्या अवयवानं पाप करता कामा नाही.
पहिले तेसल 4:7, पहिले तेसल 4 ते 7 वचन. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. परमेश्वर ने हमें अपवित्रता अशुद्धता के लिए बुलाया नहीं है. किस लिए बुलाया है हमें? पवित्र रहने के लिए, अच्छा रहने के लिए. बुरी बातें छोड़कर हमें सच्चाई के मार्ग पर चलने के लिए परमेश्वर ने हमें बुलाया है. लेकिन कभी कभी हम ये बात भूल जाते हैं और हम प्रभु पर विश्वास रखते रखते हम गलत मार्ग पर चले जाते हैं. परंतु परमेश्वर इधर कहता है, परमेश्वर ने हमें इसलिए बुलाया है कि हमें अच्छा जीवन जीना है, हमें पवित्र जीवन जीना है, हमें शुद्धता में जीवन जीना है. जो बुरी बातें हैं, जो बुरा पाप है, उसके अनुसार हमें जीवन बिताना नहीं है. अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे. कारण तो परमेश्वर पवित्र आहे. क्योंकि हमारा परमेश्वर पवित्र है और वो हम लोगों से अपेक्षा कर रहा है कि हमें भी पवित्र रहना है, हमें भी उसके समान शुद्ध रहना है. लास्ट वचन पढ़ेंगे, रोमकरास पत्र 6 आणि 19 वचन. 6 चॅप्टर 19 वर्स. रोम 6:19. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपणा व स्वैराचार यास गुलाम असे समर्पण केले आहे, तसे आता आपले अवयव पवित्र करण्याकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. आणि इथं सांगत आहे की पहिला आपण कसं होतो की आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळ व स्वैराचार यास गुलाम असे समर्पण केलेले होते. जब तक हमें यीशु मसीह मालूम नहीं था तब हमें सब अच्छा लगता था, हमें लगता था कि ये भी सही है, वो भी सही है. इसलिए हमें जो गलत चीजें, जो गलत पाप है उसके बारे में मालूम नहीं था. अब हम प्रभु में हैं, हम प्रभु के पहले वो बुरी बातें करते थे, बुरे बर्ताव करते थे. अभी हमें सब कुछ मालूम हो चुका है, तो हमें अभी क्या करना है? आता आपले अवयव पवित्रीकरणा करता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. अभी हमें वो बुरी बातें, बुरे पाप उसके पीछे नहीं लगना है, तो हमें पवित्रता के मार्ग पर हमें जीना है, सत्यता के मार्ग पर हमें जीना है. पवित्रीकरणामध्ये आपल्याला चालायचं आहे. कारण आता आपल्याला कळालेलं आहे. पूर्वी आपल्याला माहित नव्हतं की पाप काय, चूक काय, वाईट काय. सगळंच आपल्याला चांगलं वाटायचं. आपले मित्र मैत्रिणी आपण जेव्हा आपण पाहतो की अनेक चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांना ते चांगलं वाटतंय, कारण त्यांना माहीतच नाही की हे पाप आहे, हे चुकीचं आहे, हे देवाला आवडत नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात. मग व्यभिचार करणं चांगलं वाटतं, खोटं बोलणं चांगलं वाटतं, लोकांना त्रास देणं हे पण त्यांना चांगलं वाटतं, त्यांना समाधान वाटतं. परंतु आपलं जीवन सुद्धा तसंच होतं. परंतु जेव्हा आपल्याला कळालं की हे चुकीचं आहे, तेव्हा आपण त्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत आणि आपण पवित्र मार्ग धरलेला आहे. आणि जर आपण पवित्र मार्ग धरलेला आहे तर आपण त्याच मार्गावरती काटेकोरपणे जीवन जगायला पाहिजे. आपल्याला अशुद्धतेच्या मार्गाने जीवन जगून चालणार नाही. हालेलुया. सर्वजण मोठे ना हालेलुया. हम सब लोग खड़े होंगे और हम प्रार्थना में जाएंगे. सर्व लोगों अपने डोळे बंद करूया. हम सब लोग अपनी आंखें बंद करेंगे और हम हमारे जीवन में परीक्षण करेंगे. आपण आपल्या जीवनामध्ये परीक्षण करूया स्वतःचं. देवानं आपल्याला पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. देवानं आपल्याला शुद्धतेसाठी पाचारण केलेलं आहे. जर माझ्या अंतःकरणामध्ये अशुद्धता भरलेली आहे, जर माझ्या जीवनामध्ये पाप भरलेलं आहे, तर देव सांगत आहे की तुम्हाला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. जब हम पाप से भरे हुए अशुद्ध चीजें से हमारा जीवन भरा हुआ है, परमेश्वर कहता है कि आपको
सार्वकालिक जीवन नहीं मिलेगा। इसलिए हम सब लोग अपने हृदय में झांकेंगे और कुछ भी गलत चीजें हमारे जीवन में है उसके बारे में हम पश्चाताप करेंगे। प्रभु को बोलेंगे कि ये चीज मुझे गलत लगती है और आपको भी गलत लगती है, इससे मुझे छुटकारा दीजिए। थँक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वरा। प्रभुदेवा, आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो। अशुद्धतापणाबद्दल परमेश्वरा तू आज आम्हाला सांगितलंस, तुझी इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं, तुझी इच्छा आहे की आम्ही शुद्ध जीवन जगावं, कारण तू शुद्ध आहेस, तू पवित्र आहेस। प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर। जर आमच्या जीवनामध्ये काही अशुद्ध गोष्टी आहेत, जर आमच्या जीवनामध्ये आमचं शरीर अपवित्र करणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या आम्हा प्रत्येकाला दाखव। सर्व अपवित्रता, सर्व अशुद्धपणा, सर्व प्रकारे ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आम्ही काढून टाकून प्रभुदेवा आम्ही पवित्रतेमध्ये चालावं, आम्ही शुद्धतेमध्ये चालावं, आम्ही प्रभुदेवा तुझ्या सत्याच्या मार्गावरती चालावं। यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर। आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देता। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीवरती तुझा अनुग्रह कर। सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी तू काढून टाक प्रभुदेवा, प्रत्येकाला जाणीव होते आणि प्रभुदेवा प्रत्येकानं पवित्र जीवन जगावं, प्रत्येकानं शुद्ध मार्गावरती जीवन जगावं। यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर। धन्यवाद देतो, वचन आशीर्वादित केलं, वचनाद्वारे तू आमची भेट घेतली त्याबद्दल आभार मानतो। या देहाच्या वासना आम्ही काढून टाकाव्या आणि प्रभुदेवा आम्ही आत्मिक गोष्टीमध्ये नेहमी तत्पर असावं असं तो आम्हा प्रत्येकाला बनव। धन्यवाद देतो, या वचनाप्रमाणे तो आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर। या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तुझी कृपा आणि दया आम्हा प्रत्येकावरती कर। धन्यवाद देतो, सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ। प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन। प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणासोडून सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड। अपन बसून गया, हम एक दूसरे को मिलेंगे और हम घर जाएंगे। प्रभु आप सभी को आशीष दे। थैंक यू, गॉड ब्लेस यू।